वाईट कमेंट केली गाईस तुम्ही. जे मला म्हणत आहे की शिवानी ताई तू काम कर, मी काम करते. ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे शिवानी, नाही का? 1 2 3. हॅलो, गुड मॉर्निंग. अरे सीट बेल्ट लाव पहिले. गुड मॉर्निंग वाली तर सीट बेल्ट लावला नाहीये. टुंग टुंग गाडी वाजून गाडी पहिले गाडीमध्ये बसल्यावर शिवानी सीट बेल्ट लावायचं असते. कळलं तुला? सेफ्टी प्रॅक्टिसेस तुम्ही पण लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. सो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक बॅक. टू अवर ब्लॉग 3 गाईज. आम्ही तिसऱ्यांदा नाही, 2 तर ब्लॉग आम्ही सक्सेसफुल टाकले डेली ब्लॉगिंगचे. हा तिसरा ब्लॉग असणार आहे. तर येस, आम्ही जसं प्लॅन केलं होतं की आम्ही थोडं ट्राय करू, बघू काय होत आहे. तर आता थोडं व्यवस्थित वाटतंय, आम्हाला पण छान वाटतंय, आम्ही कन्सिस्टंट आहे आणि तुम्हाला पण छान वाटतंय. त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि वेलकम बॅक. आज आहे संडे आणि आज आम्ही ऍक्च्युली लवकरच उठलो. काल थोडं उशिरा उठलेलो, बट आज लवकर उठलो आणि आज आम्ही डिसाईड केलंय की थोडं बहुत ग्रोसरीचं सामान आम्हाला पाहिजे होतं, तर आम्ही तिथे चाललोय. सो आज आहे आमची डीमार्ट शॉपिंग. डीमार्ट शॉपिंग डे. येस. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे चेतनच्या फेवरेट ठिकाणी. त्याला चिकन खायचं आहे, हो ना? हा, ते माहित नाही मला, ते डिमांड वर डिपेंड आहे. आपण निघणार तो 11 वाजता, बाजले 12:30 वाजता. यार काय काय गाई, त्याला सांगा की संडेला चालतं, शिवानी ताईवर ओरडू नको. पण संडेला पुण्याला जे रेस्टॉरंट वाला ना ते ना ऐकत ना आपल्याला. ते 3 वाजता रेस्टॉरंट बंद 2 करतात. वाजता फ्री करते. चॅलेंज लाव. चॅलेंज आता चॅलेंज वाजते चॅलेंज. 12:37 झाले आता. आता तू इथे का थांबला? हे असं थांबून थांबून चलशील तर नाही नाही मला, होणार. अरे एअर कमी आहे ना आपल्या. येलो दाखवत बघ, लो दाखवत. ठीक आहे, टाकू की नाही मग? नाही टाकता. हा भाई संपून टाक. सेफ्टी फर्स्ट, नाही तर आपलं चॅलेंज राहायला आपणच नाही राहू. असं तुम्हाला हवा? यार. तुम्हाला हवा भरून आम्ही कंटिन्यू करतो. फायनली हवा भरणं झाली. चालू नाही, हवा भरून झालेली आहे आमची आता. खतरनाक कमी होती हवा, बाय द वे. बरं झालं, 4 बरं चक्क्यामध्ये झालं. होती. येस. सो आम्ही बोलत होतो चॅलेंज विषयी. सो Yes. आता वाजले आहे 12:47. 12:46. ठीक आहे, 12:46. जर तू मला 1 वाजेपर्यंत पोहोचून देशील डीमार्टला, हा. तर चॅलेंज लो आपण 2 पर्यंत बाहेर असू. काही पण 2 पर्यंत शक्यच नाही. काही घ्यायचंच नाही जास्त सामान. घ्यायचं आहे शिवानी आपल्याला सामान. काय असं तांदूळ घ्यायला आहे, सगळंच घ्यायचं ना, फक्त ड्रायफ्रूट सोडून तुझे. ठीक आहे, 2:30 वाजता बाहेर. 2:30 नाही, 2 पर्यंत चॅलेंज आहे. 2 वाजता 2:30 वाजता आवाज मी वाढवलाय. नाही 2 ना, 2:30 पर्यंत ऑब्विसली होणारच आहे ते. 2:30 पर्यंत इट्स लाईक नो चॅलेंज. ते मला तर काय बोलू ऑब्विसली होणार माहितीये आहे. का? ठरून निघाले, तुझ्यामुळे लेट झालं. आता 4 वाजेपर्यंत डीमार्ट मध्ये राहशील आणि मग मला जेवायला नाही भेटणार, मग माझं जेवायचं काय होणार असं बोलत होता. 2:30 कारण वाजेपर्यंत होणार की- आणि कारण- 2:30 वाजेपर्यंत होणारच आहे. तुम्ही हेच म्हणत होती, मग तुम्हाला बोलत का होता? नाही, 2:30 आज तर पर्यंत. माझा हेअर वॉश डे होता. बघा काही माझे केस किती बढिया दिसत आहे. सुंदर, आणि हा टॉप पण सुंदर दिसत आहे. थँक्यू. हे टॉप आहे देसी इरा मधनं. येस. खूप हार्ड नाव आहे, पण क्वालिटी तेवढीच मस्त आहे. हार्ड आहे, तेवढीच हार्ड आहे क्वालिटी. तेवढीच हार्ड क्वालिटी आहे. हॉट नाही, हार्ड. येस. तर बाय द वे 2:30 पर्यंत मी हे म्हणत होतो की 2:30 पर्यंत तू करशीलच यार, कारण की चॅलेंज मध्ये तुला 1.5 तास भेटला, ठीक आहे. 1 तासामध्ये करून दाखव, तर मानला मी. नाही, थोडं आम्ही आजचा डेटिंग म्हणजे रील पण शूट करतोय डीमार्टचा, तर त्याच्यामुळे वेळ जाईल थोडा. अर्धा तास मला बफर दे, नाही तर आय एम नॉट इन युअर चॅलेंज. 2:30 पर्यंत आपण मग बाहेर निघालो पाहिजे, डायरेक्ट गाडीमध्ये बसलो पाहिजे. गाडीमध्ये नाही, डीमार्टच्या बाहेर निघणार. बरं ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चलो चालेल. चॅलेंज ऑन. 10 मिनिटं बाई 1 वाजून 10 मिनिटं झाल्यात. 10 मिनिटं लेट झालंय, पण तुला अर्धा तास दिला एक्स्ट्रा, ठीक आहे. तर आता चॅलेंज माहिती आहे ना तुला, 2:30 पर्यंत करायचं म्हणून. 2:30 पर्यंत करायचं तुला. लेट्स गो, लेट्स गो. डीमार्ट मध्ये येऊन आम्ही शुगर फ्री बिस्किट शोधतोय भाई. भेटलाय आणि आम्हाला भेटलाय. हे बघा इथे लिहिलेलं आहे, न्यूट्री चॉईस डायजेस्टिव्ह 0 शुगर फ्री हाय फायबर. हे पण 0 शुगर आहे, शुगर फ्री. बट हे ना इतके चांगले नाही लागत, मला नाही आवडत. पहिल्यांदा आम्ही जिमजॅम वगैरे घेणार नाही. इथे एवढं जिमजॅम ठेवलेलं आहे. शिवानी जिमजॅम नाही खायचं तुला. हे बघ, दाखव जिमजॅम तुझ्यासाठी. तुला खूप आवडतं जिमजॅम. भाई ये देखो क्या मिला है, शिवान दाखव. टोफू. हे भाई चेतनच आहे बघ, चेतन माझं प्रोडक्शन आहे. हे मी तुझ्यापासून लपून ठेवलंय. खराबच लागणार आहे मला. हे मी तुझ्यापासून लपून ठेवलंय, माहिती आहे का, माझी कंपनी आहे. याच्यामध्ये मी आर जास्त ठेवलाय मुद्दामून. हो का? मला हे आवडलं. सेम नको यार, सेम नको. तू घेतली आहे माझी कॉपी कर. हे मी घेतलंय, करता हे मी घेतलंय. नाही, तू करता कॉपी. फायनली आमची आता चॅलेंज डिमांड. घातले तू 8 मिनिटांनी. 39 झालेत. 8 मिनिटांनी चॅलेंज घातले. पहिली गोष्ट तर आपलं चॅलेंज होतं 1 ते 2:30 आणि आपण पोहोचतोच 1:10 सो टेक्निकली मी जिंकलेली आहे. टेक्निकली काय तू जिंकली नाही, तू हारलेली आहे. टेक्निकली मी जिंकलेली आहे, कारण की आपण 1:10 आलो. मी तुला तेव्हाच बोललो होतो की
जरी 10 मिनिटं लेट झालाय पण तुला अर्धा तास जास्त भेटलंय. असं काही नाही. हारलेली आहे आलेस मी तू. जिंकलेली आहे. आजचं- 1:10 ला आलेलो आहे गाईज आम्ही इथे. आजचं पुढचं जे बिल आहे ते शिवानी पे करणार आहे माहिती आता. करून देईल त्याच्यामध्ये काय आहे एवढं. पण आज आपण तुझ्यासाठी ते करून देईल रे, एवढं काहीच नाही. लाईफची फर्स्ट पार्टी असणार आहे माझ्यासाठी. ओव्हर लाईफची फर्स्ट पार्टी अँड ऑल. पण आज आपण खूप सेव्ह केलं माहिती आहे. आमचं नेहमी बिल 15,000 वगैरे व्हायचं, आज 9,000 झालं डायरेक्ट. 9,000 भाई. आम्ही आम्ही dry fruits डायरेक्ट नाही घेतले. आम्ही गेलो शिवानीला मी काहीच नाही बोललो. शिवानीला सगळ्या त्या गोष्टी घ्यायच्या होत्या जे त्याने डाएट फॉलो ठेवा. कालच बोरमिटा खात होती, आज तिला जिमजाम पाहिजे होतं. काही पण बोलतोय हा, म्हणजे लिटरली काल काही बोरमिटा पण पाहिजे होता, आज जिमजाम पाहिजे होतं, कॅडबरीकडे बघत होती. भाई सगळं नो, डायरेक्ट नो करून टाकलं मी. जाऊ द्या, तुम्ही त्याचं हे नको ऐकू, आमचं सामान बघून घ्या. झालंय परफेक्ट, एवढं झालंय, एवढे पैसे उडवलेले गाडी आहे. मला- उडवलेले नाही ऍक्च्युली आम्ही काय सेव्ह केले आज पैसे आपण. आपण आज लिटरली आपण पैसे सेव्ह केलेत येस माझ्यामुळे, फक्त Yes. माझ्यामुळे. बिलकुल. चला आता तुम्ही गाडी आणा चेतन सर, आणि हो, मी आता इथे इथे तुमच्या गाडी. वेट करते. थोडा Yes. सावली मध्ये चल, ऊन आहे जरा, खूप जोरात भूक लागली आहे. खूप जोरात लागली आहे काहीतरी भूक. बघू आता खायला. आता काहीतरी व्यवस्थित हॉटेल बघूया आणि मग लंचला जाऊया. येस चलो. फायनली आम्ही सगळं सामान टाकलंय गाडीमध्ये आणि आता आम्ही डिसाईड केलंय की आम्ही जाणार आहे. त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे शिवानी. आम्ही घरून इतकं प्लॅन करून आलो होतो की भाई डीमार्टचा एकदम बढिया ब्लॉग बनवू, आम्हाला काय काय आवडतं डीमार्ट मध्ये ते तुम्हाला सगळं दाखवू. हा, तिथे गेल्यानंतर आम्ही पहिला फोन काढला आणि लगेच मागून स्टाफ आला, सर व्हिडिओ नॉट अलाउड. पचका झालेला आहे आमचा पूर्णपणे. ठीक आहे पण काही नाही. पण ठीक आहे आपण. तर आता आम्ही जातो आहे खायला, खूप जोरात भूक लागली आहे इतकं जोरात भूक लागली आणि शिवानी. आम्ही जातोय वराडी सावजीला. एकदम विदर्भाची टेस्ट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही चेतननी रील सेव्ह करून ठेवलेलं आहे इंस्टाग्रामवर. सो आता आम्ही तिथे जाऊ आणि तुम्हाला सांगू की तिथे विदर्भाची टेस्ट आहे की नाही आहे. सो स्टे ट्यून. तर ऍक्च्युली रिव्ह्यूज बघितले थोडेसे मिक्स आहेत. हा, कोणी चांगलं म्हटलंय, कोणी हे म्हटलंय. बट आम्ही नेहमी काय करतो की सायनाथ खानावळला जातो नॉनव्हेज खायचं असेल तर. पण आज मला असं वाटलं की यार आपण ट्राय करू शकतो ना. सो तिथे शिवानी, स्पेशली तिथेच तिथलं ना सायनाथ- चिकन खूप सायनाथ खानावळ पण तिथं जवळ. एक ठरवू यार चेतन. हा नेहमी मला म्हणतो आज काहीतरी नवीन ट्राय करू, कुठेतरी नवीन ट्राय करू, आणि येऊन जाऊन मग शेवटी हा सायनाथ खानावळ मध्येच जातो. नाही, मला असं यार ते एक्सपेरिमेंट करायची इच्छा नसते यार, जेव्हा जास्ती भूक लागली असते ना तेव्हा. पण मग असं जर तू करशील ना चेतन, मग तुला काही नवीन भेटणारच नाही. त्याच्यापेक्षा चांगलं यू हॅव टू ट्राय. दॅट इज ट्रू. बट ठीक आहे, चालेल, आज करूया ट्राय. आज काहीतरी, आणि त्यांना पण होणार ना रिव्ह्यू हा, सायनाथ खानावळ. आणि प्लस सायनाथ खानावळ मध्ये ना व्हेज नाही आहे, तर तुला खाता नाही ना. तिथे मला दिसला शेवभाजी दिसली तुझ्यासाठी. तिथे आम्ही बघितली शेवभाजी, तर मला असं एकदम टेस्टी वाटत होती. तेल जास्त होतं तेल जास्त होतं. पण टेस्टी वाटत होती. बघू आता गेल्यावर. वाकडलंच आहे हे, जे आम्ही वराडी ना साऊथ. वराडी सावजी घराजवळच आहे आपल्या. हा, घराजवळच आहे. आणि अजून एक ऑप्शन होतं संदीप म्हणून, तिथे मी खूपदा ऑफिस कलिग सोबत गेलेली आहे. ते पण छान आहे. तिथे तर व्हेज पण मिळतं छान, बट नॉनव्हेज आय डोंट हॅव एनी आयडिया. सो दॅट्स वाय मी म्हटलं चेतनला, तुला जिथे खायचंय तिथेच चल. तिथे गेल्यावर मला ऐकायचं नाही उगाच की संदीप मध्ये तू आणलं, तुझ्यामुळे खावं लागलं मला. आज सिरियसली मला ना सकाळपासून, आपण काल रात्रीपासून ऍक्च्युअली प्लॅन केला की उद्या नॉनव्हेज खायचंय म्हणून हो? ना. काल नाही म्हटलं आपण. हो, रात्री आता झोपायच्या वेळेस. अच्छा, एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली. आमचा ऍक्च्युअल प्लॅन माहिती काय होता? आमचा ऍक्च्युअल प्लॅन होता की आम्ही 9 वाजता उठणार, 9 वाजता ऍक्च्युअली रेडी होणार, 10 पर्यंत निघणार आम्ही आणि साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करू. कारण की साऊथ इंडियन दोघांना पण आवडते आणि शिवाय तर खूप जास्ती आवडते. आणि अण्णा इडली मध्ये नव्हतं जाणार आम्ही जाणार तो मिलेट्स, जे सौदागरला आहे थोडं हेल्दी, मिलेट्स वगैरे पासून डोसा बनते तिथे खायला. ठीक आहे. तर मॅडम जी उठल्या सकाळी, मला भूक लागली करता करता घरीच सगळं ब्रेकफास्ट करून टाकला त्यांनी. हो यार, मला भूक लागली होती. मग त्याच्यानंतर आमचं आता डिमार्ट झाल्यानंतर काय म्हणते, अरे आता आपण साऊथ इंडियन खायला जायचं का? मी म्हटलं शिवानी बिलकुल नाही, मी तुला चान्स दिला होता एकदा की तुला साऊथ इंडियन खायचं असेल तर ब्रेकफास्ट करूया. आता तर चिकन किंवा मटनच खाणार आहे आपण. मलाच वाटत होतं की आपण साऊथ इंडियन खाऊ शकतो. जेवण झालं की काहीतरी गोड खायची मला इच्छा होते आता रिसेंट मध्ये, सध्या. तर खट्टा नाही, गोड खट्टा नाही, गोड म्हटलं तिने. खट्टा नाही गाईस, गोड. तर मग म्हणून मी हे सोबत ठेवलं. मला पाणीपुरी तर मला खायची इच्छा होता. तो प्रेग्नेंट असणार नाही शिवानी, आपण डाएट वर माहिती, तुला विसरू नको. हो, एक बिस्किट खाऊ का? नाही, तू आता फोडशील आणि मग तसाच ठेवशील ते. त्याच्यात जेवण तुम्हाला डाएट फॉलो करायचं असेल तर तू दोघांपैकी एक जण पाहिजे थांबवणारा, तो मी आहे. तू बिलकुल फॉलो करत नाही डाएट. चला गाईस, तुम्हाला भेटू आम्ही वराडी सावजी मध्ये. एनी फन फॅक्ट, मी पण साऊथी आहे.
मी सावजी तेली आहे सो मग याचा अर्थ काय तिथे जाऊन चांगली भेटणार आहे की वाईट एक्सपिरियन्स असणार आहे, कसं असणार आहे? आता मी ते टेस्ट करून सांगेल ना चांगलं होतं की नाही. तुला हे काय सांगायचं होतं? हे सांगायचं पॉईंट काय होता? कारण की सावजी चिकन सावजी स्पेशली खूप फेमस आहे आणि मी सावजी आहे म्हणून मी सांगितलं. मग घरी जाऊ आणि तू बनवून दे मला सावजी चिकन, त्याच्यापेक्षा बनवलं बेस्ट. होतं विसरलास का? त्याचा विसरलो ब्लॉग नाही. येईल गाईज. त्याचा ब्लॉग यायला खूप वेळ आहे केला आहे अजून. येईल तो नक्की आमच्या डेली ब्लॉगिंग. तुम्ही सांगा की आम्ही कुकिंग ब्लॉग्स टाकायला पाहिजे की नाही, तुम्ही सांगा. कारण की आम्ही टाकतो आणि मग काही काही लोक असतात जे वेगळेच कमेंट्स करतात म्हणून आम्ही टाकत नाही कुकिंग ब्लॉग्स. तर तुम्ही सांगा की तुम्हाला आवडेल की नाही आम्ही कुकिंग ब्लॉग्स केलेले, नक्की सांगा. नाही आम्ही पोहोचले आता वराडी सावजीमध्ये. माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा माझं तोंड दाखवशील का जरा? तर माझा आवाज येतो फक्त, नाही दोघं दिसतो पाहिजे आपण फोन. माझा एक्सपेक्टेशन पेक्षा तर सिटिंग अरेंजमेंट मला आवडली आणि हायजेनिक पण मला जास्त. जेवढे रिव्ह्यूज त्यांनी अनहायजेनिक साठी लिहिले होते तेवढं तर नाही, तेवढं नाही म्हणजे चांगलंच आहे, सायन्स सारखंच आहे. साईनाच सारखंच आहे. बघू आता टेस्टला चांगलं पाहिजे ना पण. टेस्ट पाहिजे भाई, टेस्ट इज इम्पॉर्टंट. आल्यावर तुम्हाला दाखवतो. सो मी तुम्हाला सांगते आता काय झालं. या पोरांनी ऑर्डर केलं एक, दादा आता चेंज करायला लागले तिथे आणि तिथून येतो म्हणते Change करून अजून टाका. मटक्या मधलं पण आहे. मटका स्पेशल मटन थाली करा. आता मटक्याचं काहीतरी केलेलं आहे. भाई अजून थोड्या वेळी चेंज करणार आहे. मी म्हटलं की आता फर्स्ट टाइम आलो तर असं बेस्टच खाऊ ना त्यांचं, त्यांना चान्स देऊ आपण, बेस्ट आपल्याला बेस्ट सर्व करायचा, तसेच बेस्ट पैसे पण देऊ आपण. बकवास करतायचे म्हणून मी चेंज केलं. त्यांचं असं इम्प्रेशन जे आहे ते चांगलं पडलं पाहिजे आपल्या समोर की अरे यार यु नो. भाई शिवाण्याची शेवभाजी आलेली आहे. भाई काय टेस्टी सर ना. टेस्टी थोडं तेल तेल मला दिसत आहे. तेल राहणारच आहे भाई, तेल तर राहणारच आहे. तुझ्यासाठी मी तेल जास्त खाते. इथे बोनविटा खाऊन खाऊन तू सगळ्यांना दाखवलं की करून दाखवते. कशी आहे कशी आहे कशी 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 आहे कशी आहे स्पायसी आहे का? स्पायसी आहे का? स्पायसी आहे का? मीडियम स्पायसी. भाई माझं कधी येणार शिवानी यार, मला भूक लागली आहे भाई, मला भूक लागली आहे भाई. माझं पण आलेलं आहे भाकरी, वराडी मटन, सुखा मटन, अंडा करी. हे काय असते ग आपलं आळणी है ना, आळणी असते आणि सोलकढी. मला चांगलं वाटतंय पण मला क्वांटिटी खूप कमी वाटतं शिवानी, खूप कमी वाटतं है ना. 600 रुपीजला क्वांटिटी खूप कमी आहे आणि त्याच्यामधलं पण तू सोलकढी घेऊन घेतली आहे, ठेवली आहे परत. टेस्ट करतो आता. मला पहिले गरमच जास्ती वाटत भाई, तू एवढी गरम कशी खाऊ शकते भाई? माझी खूप तिकड आहे. चांगल्या अजून मला टेस्ट समजली नाही. जेवण करून सांगतो कशी आहे. जेवण करून सांगतो गाईस. तर भाई फायनली आमचं जेवण झालंय वराडी सावजी मध्ये. तर रिव्ह्यू असं म्हटलं तर टेस्ट बढिया आहे, एक नंबर टेस्ट आहे. खूप बट छान. मला असं वाटलं की मटन थाली जी आहे लाईक वराडी मटन थाली जी आहे ती 600 रुपये आहे, पण क्वांटिटी थोडीशी मला कमी वाटली. म्हणजे एकासाठी सफिशियंट आहे ते, तर मग असं म्हणू शकतो आपण की थोडी प्राइसिंग जास्त आहे बेसिकली. मला असं वाटतं की ती 500 रुपयाला असायला पाहिजे होती थाली. क्वांटिटी थोडी कमी आहे, प्राइसच्या नुसार क्वांटिटी थोडी कमी आहे, पण टेस्ट खूप छान आहे. खूप मी भारी आहे. शेवभाजी आणि भाकर जेवली आणि मी आणि मटन जिथे ती थाली मटण खाल्ली, थाली खूप proper. भारी टेस्ट आहे. म्हणजे असं वाटत होतं की मी जे गावाला जाऊन खातो ना जिथे मला आवडते. आणि मटण शिजलं होतं का बरोबर? हो हो शिजलं होतं, प्रॉपर होतं. मटणचे प्रॉपर पीसेस कमी होते मला वाटतं. पीसेस कमी होते. येस पीसेस कमी होते, लाईक 5 पीस पण होते. डिसेंट जागा आहे बसायला, पण डिसेंट जागा आहे. जसे आम्ही रिव्ह्यूज वाचले तसं तर आम्हाला बिलकुल नाही वाटलं, आम्हाला चांगलं वाटलं. लाईक या बट या तेच आहे की What is या या आय मीन तेच आहे की फक्त मला थोडंसं प्राइसिंग जास्त वाटली. या 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 चेतन माहिती तुला? चेतन तू खूप लकी आहे. मी तर लकी आहे तुझ्यामुळे. कोणामुळे? तुझ्यामुळे खूप लकी आहेस तू. ते तर आहेच ना, मी तुझ्यामुळे लकी आहो. नाही ते रिझन नाही, दुसरं आहे. मग काय भाई, मग कसं लकी आहे? मग लकी कसं आहे मी? डोक्यावर थोडं हे दे. नाही वेळी सांग मला. तुझी बायको इतकी सुंदर आहे चेतन. किती लकी आहे तू. That is true. हे काय तू आहे? पण किती लकी आहे माहिती आहे? नाही. तू किती लकी आहे? तू पण खूप लकी आहे शिवानी. माझा नवरा खूप काम करतो. नाही एवढे वाईट कमेंट केले गाईस तुम्ही. जे मला म्हणत आहे की शिवानी ताई तू काम कर, मी काम करते. ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. शिवानी नाही करत काम. माझं घेत नाही काम करताना व्हिडिओ. चप आहे, करतच नाही काम तू. माझा व्हिडिओ घेणार, मी काम करत आहे म्हणून. हे काम तुम्ही जे करतच नाही. comments करत तुम्ही जे आहे. काही कमेंट करत आहे
पुढे बोल. तर ते तर नाहीये ते माझे. बरोबर आहे गाईज, ते बरोबर आहे. बोल ना. मी तुम्ही काम करते. ते नाही करत काही. शिवानी काम नाही करत. पण मी म्हणतो शिवानी की तू खूप लकी आहे. का? कारण की सुंदर बायकोला सुंदर ठेवण्यासाठी एक हँडसम नवरा पाहिजे. तर तुझ्याकडे एक हँडसम नवरा आहे. कुठे आहे? कोण हँडसम आहे? अबे देखा, ये प्रोफाइल देखा, ये प्रोफाइल देखा, ये प्रोफाइल देखा, जॉरेन देखा, बाइसेप देखा, देखा शोल्डर वोल्डर देखा थोडा, देखा हँडसम तर आहे भाई. तर आता चाललोय आम्ही घरी. हो मग डिमार्टचं सामान वरती नेऊ, मारत ते लावूस. तू हेक्टिक. मग आज आपण वॉक करू. आज आपण बढिया वॉक करू. एक नाही, आज आपण 10,000 स्टेप्स कम्प्लीट करू. काय म्हणते? 10,000 स्टेप्स? हा, येडा झालास का? 10,000 स्टेप्स? 10,000 ला किती राऊंड मारावं लागेल? 10,000 ला खूप दोन, मला वाटते. एक मी तास जेव्हा लागेल, एक तास एक तास लागेल. नाही, मी 10,000 जेव्हा ला. एक तास वॉक करतो तेव्हा माझ्या 5,000 स्टेप्स होत होत्या. हा, म्हणजे मग तुला 2 तास करावं लागेल तेव्हा तुझ्या 10,000 स्टेप्स. नाही, मग तू रील्स बघता बघता वॉक करत असेल मॅडम. नाही, हे कोविड मधली गोष्ट आहे. जेव्हा मी आईसोबत सकाळी फिरायला जायची तेव्हा मी नव्हती बघत. चला जाऊ द्या, बघू. चला घरी जाऊया गेल्यावर आता. बघूया. चलो बाय बाय. शिवानी, हे काय बे, स्वतःला मस्त टाइम दिला, मस्त फ्रेश झाली तू. आणि मी आता फ्रेश झालोय. मी आता मस्त कमेंटचे रिप्लाय याचे त्याचे काम करून आलो आपल्या पेजचे, आणि तू मस्त फ्रेश झाली आहे. आता इकडे थोडीशी, इकडे थोडीशी, इकडे कशाला तू फ्रेश झाली ना बा, एकटी फ्रेश झाली ना. घे थोडस धुळीचा चेहऱ्याला. पागल आहेस का बाई? मग तू चेहरा का लावते? मला मी फ्रेश झाली आहे. मग तू मस्त फ्रेश मस्त फील करता ना भाई. मी तर तेव्हा कामच करतोय गाईज. मेहनत काम करत आहे हे बघ. तू उगाच बोलू नको. त्यांना वाटतं मी काही काम करत नाही. फिरू नको ना. मला चक्कर आल्यासारखं वाटत. चेकर गरगरत, मला गरगरत. माझ्या प्रेमात गळगळत का तुला? गळगळ नसते पहिली गोष्ट, ते गरगर असते. माझ्या प्रेमात गळगळते का तुला? बाय द वे गाईज, हे बघा, उच्चार थोडे ते आहे आमचे ठीक आहे. आमचे मराठीचे उच्चार थोडे. हिला इग्नोर करा. आमचे तुम्ही फ्रीज मॅग्नेट्स बघा, आणि या फ्रीज मॅग्नेट्स वर एक मेमरी आहे, ती पण बघा. दिसतंय का? कोण आहे? दिसतंय का? ओळखलं का ना तुम्ही? ओळखलं का? वाय विथ याशी गाईज, वाय विथ याशी. आमची फर्स्ट मीटची मेमरी. काय कशी? फर्स्ट नाहीये, फर्स्ट मीट होती ही. सेकंड आहे येड्या. ओ शिट. सेकंड मीटची होती. मला कधी भेटला ना मंथ. एक मिनिट. हा, तू सांग मला. डेट सांग. मला माहितीये. डेट सांग. तू सांग, तुला माहितीये. मला म्हणतो नाही, आपण इथे लिहू. लिहू. नाही, आपण 3 म्हटल्यावर एक सोबत सांगू. हा, ठीक आहे. हा. जो चुकीला सांगेल तो ठरला. हा. 1, 2, 3. 29. You just played, bro. तुला नव्हतं लक्षात? सांग तू. मला होतं 29च होती माझी डेट. तू बोलली का नाही मग? मला तुला बघायचं होतं. हा, हे फालतूचे रिझन्स. हिला लक्षात नव्हतं भाई कधी भेटलंय. मला लक्षात होतं. येड्या आहे का? तू कन्फ्युज होता ना? तू लक्षात कन्फ्युज होतं, होते. येड्या. जाऊ दे. 29. चला आता मी थोडं फ्रेश होऊन जातो. बस झालं, बंद का? दूर रहने का. मार खायचे. सोड यार. एक पाय पकडत नसते बाहेर. दोन्ही पाड असते. चालेल. कॉंग्रॅच्युलेशन्स टू अस गाईज. कॉंग्रॅच्युलेशन्स टू अस. आज दिवस 3रा आहे जे आम्ही कंटिन्यू ब्लॉग केलेला आहे. कॉंग्रॅट्स. वेल डन. वे टू गो. तुझा आवाजाला काय बसलाय? तुझा आवाज उठव, त्याला जरा उठव शिवानी. ओके, ठीक आहे. चला, सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंट मध्ये नक्की आम्हाला सांगा. आणि चेतन, तू जरा कमी भार दे माझ्या पायावर. ओके, थँक्यू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि येस, सपोर्ट करा. येस, खूप जास्ती सपोर्ट करा गाईज. खूप मेहनत चालू आहे. तुमचा सपोर्ट फक्त खूप राहू द्या. असंच आम्ही डेली ब्लॉगिंग आता स्टार्ट केलेले आहे. तर जास्त हार्ड नाहीये, इझी आहे. जास्ती हार्ड नाही आहे. तुम्ही जर केलं तर करू शकता तुम्ही. येस. चलो, गुड नाईट, बाय.